Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall continue Brilliant Practice Paper number 3 part 3. Already we have completed two parts of this practice paper where we have finished question number 1, 2, 3 and 4. Now let's continue question number 5, that means section number 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिलियम प्रॅक्टिस पेपर नंबर 3 चा थर्ड पार्ट आपण कंटिन्यू करतोय. याच्या अगोदर दोन व्हिडिओज या प्रिलियम प्रॅक्टिस पेपरवरती बनवलेले आहेत, त्या निश्चितपणे तुम्ही बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 1, 2 अँड 3 कव्हर अप केलेला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये सेक्शन नंबर 4 पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावंच लागणार, तरच तुम्हाला डिटेल्समध्ये सर्व काही डिटेल्समध्ये कळेल. बट बिफोर दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. लेट्स गो. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सेक्शन 4 दॅट इज सेक्शन 5 रायटिंग स्किल. ओके, क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंगच्या रिलेटेड आहे. काय आहे? A1 or A2, A1 किंवा A2 फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर वी हॅव टू सॉल्व, सोडवायचं असतो. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. ओके, इमॅजिन, कल्पना करा, यू आर आकाश और आकांक्षा जाधव फ्रॉम 29 साईनगर पंचवटी नागपूर 440034. म्हणजे इथे तुम्हाला तुमचं नाव ओके आणि पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे, कारण आपल्याला ॲन्सरमध्ये नेम आणि ॲड्रेस लिहायचा असतो. तर हे अगोदर अंडरलाईन करून ठेवा, नेम कोणता आहे आणि ॲड्रेस काय दिलेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? यू हॅव रीड द फॉलोइंग लिफलेट. तुम्ही एक लिफलेट वाचलेलं, म्हणजे एक प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट रीड केलेली आहे. रिगार्डिंग कशाच्या संबंधित आहे? इंटर स्कूल रीडिंग कॉम्पिटिशन, आंतरशालेय वाचन स्पर्धा, याच्या रिलेटेड एक लिफलेट, एक ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही रीड केलेली आहे. नाव अटेम्प्ट एनी वन लेटर फ्रॉम द फॉलोइंग. आता ती ॲडव्हर्टाइजमेंट किंवा लिफलेट काय आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. रोटरी क्लब नागपूर, नागपूरचे एक रोटरी क्लब आहे. अनाउन्सेस इंटर स्कूल रीडिंग कॉम्पिटिशन. त्या रोटरी क्लबने इंटर स्कूल कॉम्पिटिशन अनाऊन्स केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. व्हेन्यू, त्याचं ठिकाण दिलेलं आहे पत्रकार भवन धनतोली नागपूर. ॲड्रेस इज गिवन हिअर, की ज्या ठिकाणी ही कॉम्पिटिशन होणार आहे. डेट दिलेली आहे 2 नोव्हेंबर 2021. टायमिंग सकाळी 11 वाजता. अँड फ्री रजिस्ट्रेशन आहे. अँड एक्साइटिंग प्राईज, विनर्सना एक तुम्हाला आकर्षक बक्षीस देखील दिले जातात. आता याच्यामध्ये रीडिंग कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी असं म्हणलं की याची बेनिफिट्स काय आहेत. बेनिफिट्स सांगले, स्ट्रेंथन रायटिंग स्किल, तुमचं लेखन स्किल, लेखन कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकते याच्यामधून. एनहॅन्स आवर इमॅजिनेशन, आपली कल्पनाशक्ती वाढते, इम्प्रूव्ह होते, सुधारते रीडिंग केल्यामुळे. देन स्टिम्युलेट ब्रेन, तुमच्या मेंदूला एक चालना मिळते, विचार करायला लावतो. डीपन्स एम्पॅथी, म्हणजे आपल्याला मध्ये सहानुभूती निर्माण होते समोरच्या. वी कॅन अंडरस्टँड अदर्स फिलिंग्स, दॅट इज सिम्पथी, एम्पथी. रिमूव्ह स्ट्रेस अँड स्ट्रेन, जो मनावरचा ताणतणाव असतो तो रीडिंग केल्यामुळे निघून जातो. प्रोव्हाइड्स मेंटल रिलॅक्सेशन, मानसिक रिलॅक्सेशन आपल्याला याच्यामधून मिळू शकते. सो दीज आर द सम ऑफ द बेनिफिट्स. आता हे झालं काय, लिफलेट किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. येथे आपल्याला काय काय भेटलं, तुमचं नेम आणि ॲड्रेस, आणि ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे त्याच्याबद्दल माहिती. आता आपण बघणार लेटर. लेटर म्हणजे पुढचं जे इनफॉर्मल आणि फॉर्मल लेटर. A1 आहे इनफॉर्मल, ज्याला आपण अनौपचारिक पत्र म्हणूया. त्याच्यामध्ये राईट अ लेटर, इथे काय शोधायचं की ते लेटर कोणाला लिहायला सांगितलेलं. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, मित्राला पत्र लिहा. हिम ऑर हर टू पार्टिसिपेट इन इंटर स्कूल रीडिंग कॉम्पिटिशन, त्याला पत्रामधून सांगायचं की तुम्ही इंटर स्कूल रीडिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट हो, भाग घे. गिवन इन द लिफलेट, यू मे ॲड युअर पॉईंट्स. आणि जे फॉर्मल लेटरमध्ये काय दिलेलं आहे, राईट ए लेटर टू द हेडमास्टर ऑफ युअर स्कूल, तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेच्या हेडमास्टरना, प्रिन्सिपलना तुम्ही लेटर लिहा. इन्फॉर्मिंग, त्यांना कळवायचं आहे, सांगायचं आहे अबाउट इंटर स्कूल रीडिंग कॉम्पिटिशनबद्दल. अँड रिक्वेस्टिंग, त्यांना विनंती करायची आहे कशासाठी, टू एनकरेज द स्टुडंट टू टेक पार्ट इन दी कॉम्पिटिशन, की तुम्ही ॲज ए प्रिन्सिपल म्हणून, हेडमास्टर म्हणून विद्यार्थ्यांना एनकरेज करा
या रीडिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी. सो दिस इज द फॉर्मल लेटर. आता आपण प्रथम बघूया इन्फॉर्मल लेटरचं ॲन्सर कशा प्रकारे लिहायचं आहे. कोणाला लिहायचं आहे? फ्रेंडला. आता जेव्हा आपण ॲन्सर लिहितो सर्वात प्रथम आपण काय लिहितो? ॲड्रेस. ॲड्रेस आपल्याला भेटलेला आहे, नेम आणि ॲड्रेस दिलेला आहे. तो कशा प्रकारे लिहायचा इथे बघू शकता. फर्स्ट वी हॅव टू राईट ॲड्रेस. ॲड्रेस बघा, आकाश जाधव, फुल स्टॉप येईल इथे. त्यानंतर जो ॲड्रेस दिला तो एका लाईनमध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर काय आपल्याला लिहायचे? डेट दिलेलं आहे 13 ऑक्टोबर 2021. मग ज्या दिवशी ती कॉम्पिटिशन त्याच्या अगोदर 7-8 दिवसाची तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट सुरुवात डिअर राहुल, मित्र, डिअर फ्रेंड राहुल अशा प्रकारे करू शकतो. देन आता 3 पॅरेग्राफमध्ये आपल्याला लेटर लिहायचं आहे. फर्स्ट स्टार्टिंगचा पॅरेग्राफ कशा प्रकारे असू शकतो दिलेला आहे बघा. इट गिव्ज मी प्लेजर टू इन्फॉर्म यू. तुला इन्फॉर्म करण्यामध्ये मला खूप प्लेजर किंवा आनंद भेटतो. आय गेट टू मच हॅपीनेस आपण म्हणू शकतो. इट गिव्ज मी प्लेजर टू इन्फॉर्म यू दॅट आय हॅव रीड अ लिफलेट अबाउट इंटर स्कूल रीडिंग कॉम्पिटिशन विच इज कंडक्टेड बाय रोटरी क्लब नागपूर. या प्रकारे तुम्ही बिगिनिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्या लिफलेटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे पॉईंट दिले त्याचं वर्णन करू शकता. यू नो दॅट यू हॅव अ कीन आय नो दॅट मला माहिती आहे यू हॅव कीन इंटरेस्ट इन रीडिंग. तुला वाचनामध्ये खूप आवड आहे याची मला जाणीव आहे. सो म्हणूनच आय थिंक इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. हे एक चांगली सुवर्णसंधी आहे फॉर यू तुझ्यासाठी टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. या कॉम्पिटिशनमध्ये तू भाग घे. रीडिंग हॅज मेनी अमेझिंग बेनिफिट. रीडिंगचे खूप फायदे आहेत तुला माहितीच आहे. इट नॉट ओनली स्ट्रेंथन अवर रायटिंग. आता जे पॉईंट्समध्ये दिलेले आहेत रीडिंगचे बेनिफिट्स ते इथे वाक्यरचना त्याची बनवायचे. इट नॉट ओनली स्ट्रेंथन्स अवर रायटिंग स्किल बट ऑल्सो एनहेन्स अवर इमॅजिनेशन. याच्यामुळे आपली इमॅजिनेशन देखील इनहेन्स होते. नेक्स्ट पॅरेग्राफ तेच पुढे कंटिन्यू करू शकतो या प्रकारे. अपार्ट फ्रॉम नॉलेज it stimulates our brain, it deepens our empathy, it can also help us to remove stress and strain and provides mental relaxation. म्हणजे पॉईंट्स दिलेले आहे तुमच्या लिफलेटमध्ये किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ते पॉईंट्स वी हॅव टू राईट इन अ सेंटेन्स वाईज. आपल्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये लिहा. सिम्पल सेंटेन्स इथे यूज केलेले आहेत. ओके. यू नो दॅट बुक्स आर आवर ट्रू फ्रेंड्स. द कॉम्पिटिशन इज ऑन मंडे. कधी कॉम्पिटिशन आहे, कुठे आहे? 2 नोव्हेंबर 2021 ॲट पाटकर भवन, धंतोली, नागपूर ॲट कुठे 11 AM सकाळी 11 वाजता. सो हा मिडलचा पॅरेग्राफ ज्याला आपण बॉडी ऑफ द लेटर म्हणू शकतो लिहू शकतो. देन तुम्ही आणखीन एंडिंगचा पॅरेग्राफ या प्रकारे तुम्ही लिहू शकता. सो आय सजेस्ट यू टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन ॲज आय एम ऑल्सो गोईंग टू एनरोल माय सेल्फ. मी तुला सजेस्ट करतो तू या कॉम्पिटिशनमध्ये भाग घे. मी सुद्धा माझ्या नाव नोंदणी करीत आहे. कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू ऑल. आय एम इगरली वेटिंग फॉर युअर पॉझिटिव्ह रिप्लाय. नथिंग मोर टू पे डाऊन. अँड आपण एंडला आपण लिहू शकतो युअर्स लव्हिंगली. जे तुम्ही स्टार्टिंगला नाव लिहिलं आहे ते खाली. सो इन दिस वे वी कॅन कम्प्लीट इन्फॉर्मल लेटर. समजलं असेल. आता आपण फॉर्मल लेटरकडे जाऊया. कोणाला लिहायचं आहे? प्रिन्सिपलला. कशासाठी ते आपण कशासाठी लिहायचं आहे की त्यांना वी हॅव टू सजेस्ट देम, रिक्वेस्ट देम. त्यांना रिक्वेस्ट करायची की तुम्ही मुलांना या रीडिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायला एनकरेज करा. स्टार्टिंगला आपला ॲड्रेस जो दिलेला आहे तो इथे लिहू शकता. आकाश जाधव या प्रकारे लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे ज्यांना आपण त्याचा ॲड्रेस पण लिहायचा टू लिहून आपण कोणाला पत्र लिहितो? हेडमास्टरना. द हेडमास्टर, न्यू इंग्लिश स्कूल. स्कूलचं नाव दिलेलं पण आपण एक टाकू शकतो नागपूर आणि पिनकोड. या प्रकारे त्यांचा ॲड्रेस इथे लिहायचा असतो. त्याच्यानंतर कशाविषयी पत्र लिहितोय त्यांना त्या सब्जेक्ट इथे द्यायचा असतो. सब्जेक्ट काय त्या क्वेश्चनमधून काढू शकतो. रिक्वेस्टिंग टू एनकरेज. त्यांना रिक्वेस्ट करायचं आहे एनकरेज करण्यासाठी द स्टुडंट टू टेक पार्ट इन इंटर स्कूल रीडिंग कॉम्पिटिशन. सो दिस इज अ सब्जेक्ट. आता याच्यामध्ये वायफळ आपण काही लिहू शकत नाही. एक टू द पॉईंट एक ऑफिशियल लँग्वेजचा यूज करायचा. सो या आपल्याला ब्लॉग लेटर बोलतात. ब्लॉग टाईप लेटर एका लाईन्समध्ये यायला पाहिजे. तुम्ही मध्ये एक लाईन्स एम्प्टी सोडू शकता. त्यानंतर बिगिनिंग जसं आपण डिअर फ्रेंड असं म्हटलं होतं ते रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडमनी करू शकतो. त्याच्यानंतर बिगिनिंगचा पॅरेग्राफ तुम्ही या प्रकारे स्वतःचं इंट्रोडक्शन देऊ शकता. दिस इज टू ब्रिंग युअर काइंड अटेन्शन दॅट किंवा आय एम डॅश डॅश स्टडिंग इन डॅश डॅश क्लास ऑफ युअर स्कूल. या प्रकारे तुम्ही स्वतःची ओळख करून मग तुम्ही सांगू शकता. इथे आपण लिहिलेलं आहे.
This is to bring your kind attention that I have read a leaflet about inter-school reading competition. It is conducted by Rotary Club, Nagpur on Monday, 2nd November 2021 at 11 a.m. and the venue means place is पाटकर भवन, धनतोली, नागपूर. सो इथे थोडक्यामध्ये एक इंट्रो तुम्हाला द्यायचा असतो स्टार्टिंगच्या पॅरेग्राफमध्ये. देन जे मेन बॉडी ऑफ द लेटर आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्ही कशाबद्दल लिहिता ते एक्सप्लेन करायचे. द लिफलेट इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. खूप it has covered the benefits of reading books. Reading books enhance our imagination. ते जे पॉईंट दिले तेच तुम्ही इथे त्याच्या रिडिंगचे फायदे किंवा बेनिफिट्स ते लिहू शकता. एनहेन्स अवर इमॅजिनेशन ॲज वेल ॲज. इथे फक्त तुम्ही काय बघायचं आहे की वाक्यरचना कशा प्रकारे सिम्पल बट ब्युटिफुल इफेक्टिव्ह केलेली आहे. स्ट्रेथन्स अवर रायटिंग स्किल. इट इन्क्रीजेस vocabulary and expands knowledge. Moreover, it stimulates our brain and deepens empathy. Books are our real friends because they not only remove stress and strain but develops positivity towards life also. The competition is beneficial for us, for all students. So this way you can explain in detail by giving the points in leaflet or advertisement. Next paragraph जो आपण लिहायचा एंडिंगचा. So I request you to encourage the student to take part in the competition as the registration is free. It's a golden opportunity to win the exciting prizes. Thanking for your kind cooperation. Yours faithfully, Akash Jadhav. सो दिस इज अ फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात पण प्रॉपरली या सिक्वेन्समध्ये या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचं असं. सो दिस इज क्वेश्चन नंबर 4A झालेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4B बघूया. तो म्हणजे B1 और B2. B1 तुम्हाला डायलॉग रायटिंग आहे आणि त्याला और स्पीच रायटिंग असतो. डायलॉग रायटिंग बघूया. डायलॉग रायटिंग A 1 मार्क्ससाठी आहे, B 1 मार्क्स अँड C 3 मार्क्स. ए मध्ये काय आहे प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्स. 4 वाक्य दिले असतात ते जम्बल्ड म्हणजे मिक्स आहेत, प्रॉपर क्रमाने नाही आहेत. 1 आय प्रिफर कॉफी और प्लीज. आता ते 4 सेंटेन्स जे दिले असतात ते प्रॉपरली रीड करा म्हणजे तुम्हाला क्रम लावता येईल आणि त्याचा अर्थ पण समजायला पाहिजे. 1 फर्स्ट सेंटेन्स काय आय प्रिफर मी पसंती देतो कशासाठी कॉफी प्लीज कॉफीसाठी. सेकंड थँक्स अ लॉट. वुड यू लाईक टू हॅव टी और कॉफी तुला चहा किंवा कॉफी काय घ्यायला आवडेल. 4 ओके 2 कॉफी प्लीज. आता यामध्ये तुम्ही विचार करा फर्स्ट सेंटेन्स काय असेल त्याच्यानंतर काय असेल एक डायलॉग असतो तो एक क्रमाने लिहायचा. त्यानंतर बी मध्ये जेव्हा एक डायलॉग आपल्याला कंप्लीट करायचा आहे ते पूर्ण वाक्यामध्ये डायलॉग कंप्लीट करायचा. डू यू प्रॅक्टिस डू युअर पेरेंट्स स्कोल्ड यू. तुझे पालक तुला कधी रागावतात का. आता हो किंवा नाही मध्ये येस माय पेरेंट्स स्कोल्ड्स समटाइम्स या प्रकारे. हाऊ डू यू फील वेन दे स्कोल्ड यू. तुला काय वाटतं जेव्हा ते तुझ्यावरती रागवतं. एक एक वाक्यामध्ये ते पूर्ण डिटेल्समध्ये 3-4 ओळी लिहायचे ना ते एक वाक्य कंप्लीट तुम्हाला सेंटेन्स लिहायचं आहे फक्त शब्दामध्ये नाही. पुढे आपण आन्सर बघणारच आहोत. हे 1 मार्क्ससाठी झालं आणि सी आहे जो 3 मार्क्ससाठी आहे. तुम्हाला एक विषय दिला जातो त्या विषयामध्ये 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. राईट ए डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज. 3 मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे एकाने क्वेश्चन विचारला दुसऱ्याने उत्तर दिलं हा 1 एक्सचेंज. असे 3 म्हणजे कमीत कमी आपण 3 प्रश्न 3 उत्तर असं म्हणू शकतो. एक डायलॉग तयार करायचा आहे संवाद. इथे विषय दिलेला आहे टॉपिक रेग्युलरिटी इन स्टडीज म्हणजे अभ्यासामध्ये नियमितता असावी त्याच्याबद्दल. आता आपण याचा आन्सर बघूया. जे फर्स्ट आपण काय असायला पाहिजे वुड यू लाईक टू हॅव टी और कॉफी. तुला टी घ्यायला आवडेल की कॉफी. त्याने काय म्हणेल आय प्रिफर कॉफी प्लीज मी कॉफीला पसंत देईल सो प्लीज मला कॉफी दे. 3 ओके 2 कॉफी प्लीज मग ऑर्डर दिली. 4 थँक्स अ लॉट. प्रॉपर ऑर्डरमध्ये फक्त इथे तुम्हाला ते दिलेले वाक्य त्याचा मिनिंग कळायला पाहिजे म्हणजे आपल्याला सिक्वेन्समध्ये आपण लिहू शकतो सहजपणे 1 मार्क्स भेटतो. सेकंड डू यू प्रॅक्टिस डू युअर पेरेंट्स स्कोल्ड यू. आन्सर बघा येस समटाइम्स किंवा येस समटाइम्स माय पेरेंट्स स्कोल्ड्स मी. राईट. नेक्स्ट हाऊ डू यू फील वेन दे स्कोल्ड यू. इफ दे स्कोल्ड मी आय नो इट इज फॉर माय गुडनेस सो आय कीप कूल. किंवा वेन दे स्कोल्ड मी समटाइम्स आय फील व्हेरी सॉरी मला खूप वाईट वाटतं. सो इन दिस वे वी कॅन राईट वी कॅन कम्प्लीट द डायलॉग इन अ कम्प्लीट सेंटेन्स. पूर्ण वाक्य लिहून आपण डायलॉग पूर्ण करू शकतो. आता जो नेक्स्ट जो आहे 3 मार्क्ससाठी रेग्युलरिटी इन स्टडी त्याच्यावरती डायलॉग तयार केलेला तुम्ही बघू शकता. मीना सेड
Why don't you study regularly? My dear, it will help you a lot. सीमा, how will it helpful to us? रेग्युलर स्टडी आपल्याला कशी मदत करते? आता सीमा आणि मीना एक आपण इमॅजिनरी कॅरेक्टर घेतले, त्या दोघेही बोलतात रेग्युलरली अभ्यासाच्या नियमिततेबद्दल. मीना सेड स्टडिंग रेग्युलरली बूस्ट म्हणजे एनकरेज up our confidence level and makes us confident. Seema said, yes, you are right. If you are confident, you can do anything in your life. Simple वाक्य आहेत, सहजपणे अर्थ तुम्ही समजून घेऊ शकता. मीना said, absolutely right. Regularity in studies, following routine will bring the much needed to success in our examination. Study will never be a burden. To do what you love and love what you do regarding studies will develop your abilities and make you feel happy. असे इथे जर वाक्य जर जास्त घेतले पण एका वाक्यामध्ये तुम्ही रिस्पॉन्स लिहू शकता, पण ज्यांना आणखीन जरा इफेक्टिव्ह लिहायचं त्या प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. सीमा सेड, right, that's true. Now onwards I will definitely study regularly. Thanks a lot. Meena, you are welcome. Short but sweet, 3 out of 3 marks you can गेट तुम्हाला इथे मिळू शकतं. हे झालं डायलॉग रायटिंग. त्याला जो ऑर असतो स्पीच रायटिंग. बघूया स्पीच रायटिंगसाठी क्वेश्चन काय आहे. ड्राफ्टिंग ए स्पीच म्हणजे स्पीच तयार करा. प्रिपेअर ए स्पीच ऑन ॲडवर्स इफेक्ट ऑफ पोल्युशन. प्रदूषणाचा ॲडवर्स किंवा बॅड म्हणू शकतो किंवा निगेटिव्ह इफेक्ट परिणाम काय होतो. यूज द फॉलोइंग पॉईंट दिले. रिझन्स म्हणजे पोल्युशनचे कारणं काय आहेत आणि त्याचा परिणाम काय होतो. कारणामध्ये काय, इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज, जे इंडस्ट्रियल कंपनी त्याच्यापासून पोल्युशन वाढतं. व्हेकल्स, गाड्यामधून गार्बेज डम्पिंग, जे कचरा डम्पिंग केलं डम्पिंग ग्राउंडवर त्याच्यापासून. आणि रॅपिड अर्बनायझेशन, वेगाने शहरीकरण वाढते, त्याच्यामुळे देखील एन्व्हायरमेंटमध्ये पर्यावरणामध्ये पोल्युशन क्रिएट होते. सो दीज आर द रिझन. त्याचा इफेक्ट दिलेला आहे पॉईंटमध्ये. एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन, पर्यावरणचे जो प्युरिटी ती कमी होत चाललेली आहे. डिटेरिएशन ऑफ ह्युमन हेल्थ, मानवाच्या हेल्थवरती त्याचा बॅड इफेक्ट होतो आहे. ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक वॉर्मिंग म्हणजे आपण जसं आपण हीट वाढत चाललेली आहे जगामध्ये. डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर, ओझोन लेअरची जो लेअर आहे तो कमी होत चाललेला आहे. इनफर्टाईल लँड, आणि जो उपजाऊ जमीन आहे जिथे आपण शेती करतो ती त्यांची फर्टिलिटी म्हणजे ती उपजाऊता कमी होत चाललेली आहे. सो दीज आर द इफेक्ट्स. आता हे भाषणाच्या रूपामध्ये लिहायचं आहे. आता आपण एक इथे याचा आन्सर बघूया, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट द टायटल. टायटल दिलेलं आहे आपण इथे. काय टायटल दिलेलं आहे, ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ पोल्युशन. लेट्स सी. सुरुवात करू शकतो किंवा ऑनरेबल चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड टीचर्स, माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम स्टँडिंग हिअर इन फ्रंट ऑफ यू. आय एम गोइंग टू टॉक ऑन द टॉपिक ऑफ डॅश डॅश. अशा प्रकारे करू शकतो. इथे दिलेलं आहे बघा. गुड मॉर्निंग to the sir, madam and my dear colleagues. My name is, you can introduce your name. I study in dash dash class. I would like to speak today on the topic of pollution in India. As we gather here to celebrate this event, okay, I have selected this special topic to open in front of you in the favor of humanity. My dear friends, as we all are well aware of the word pollution, I want to tell you that pollution is a slow and sweet poison which is disturbing us and our living very badly in all the aspects such as physically, mentally and socially and intellectually. एक थोडंसं मी डायरेक्टली रीडिंग करून दाखवत आहे तर याचं मिनिंग सोपं आहे, तुम्ही सहजपणे समजू शकता. It is not easy to stop it at once, however not so tough prevent it gradually. Okay, factories pouring their wastage directly into the large water bodies. Such changes, pollution can be man-made or natural. However, pollution from the natural sources is less harming than the man-made. म्हणजे पोल्युशन हे मानवनिर्मित पण असतो आणि नॅचरल पण असतो, पण नॅचरल हा कमी हार्मफुल आहे, मानवासाठी धोकादायक कमी आहे, परंतु मॅनमेड जास्त आहे. इथे म्हणलं पोल्युटंट्स और कंपोनेंट्स ऑफ द पोल्युशन गेट intermingled into the natural resources such as water, air, soil, etc. Pollution was started from the
Prehistoric times, however, currently it has been boomed because of the deforestation, urbanization, technological advancement. So here the reasons are given why the pollution is day by day increasing. Its reasons are given here. Next. पुढे बोलू वाचू शकतो आपण. People should understand the importance of environment they live in and respect the one given in by God and to live simple life on the earth. Okay. Various types of pollution such as water pollution, soil or land pollution, air pollution and sound or noise pollution all are very harmful to the health of human being. So या प्रकारे ते स्पीच दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करा. सिंपल आहे आणि तुम्ही या प्रकारे तुम्ही काय करू शकता, स्पीच लिहू शकता. आपल्याला वेळ कमी आहे, कमी वेळेमध्ये पूर्ण हा सेक्शन कंप्लीट करायचा म्हणून पूर्ण मी रीडिंग करत नाही आहे. सो शॉर्ट बट स्वीट हे कशासाठी ऑरमध्ये आहे, ऑप्शन आहे डायलॉग रायटिंगला. डायलॉग रायटिंग जर प्रॉपर लिहिलं तुम्ही आउट ऑफ द मार्क्स मिळू शकता. पण ज्यांना हे स्पीच लिहिण्याची सवय आहे तुम्ही हे स्पीच रायटिंग लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपण आता बघूया. क्वेश्चन नंबर 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 or A2, do any one of the following. A1 किंवा A2 दोन्हीपैकी एक चूज करून तुम्ही लिहू शकता. A1 काय आहे, नॉन वर्बल टू वर्बल. नॉन वर्बल म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे डायग्राममध्ये पॉईंट दिले असतील ते पॅरेग्राफ बनवा. ते बघूया आपण. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग टेबल. टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ बेस्ड ऑन इट. याच्यावरती 2 पॅरेग्राफ बनवायचे आहेत. काय इन्फॉर्मेशन आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड नॉन इलेक्ट्रिक व्हेकल, जे की आजकाल त्याचा यूज जास्त वाढत चाललेला आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स. आता इलेक्ट्रिक व्हेकल्सबद्दल काय म्हटलं आहे, रन ऑन इलेक्ट्रिक एनर्जीवरती चालते. कॉज नो पोल्युशन, पोल्युशन होत नाही आहे. मेंटेनन्स हाय मायलेज, मेंटेनन्स कमी आहे, मायलेज जास्त मिळतो. नीडेड गुड रोड्स, याला चांगल्या रस्त्याची गरज असते. कॅन रन लो स्पीड, पण कमी स्पीडमध्ये चालवावी लागते. नॉन इलेक्ट्रिक व्हेकल्सबद्दल रन ऑन फ्युअल्स, त्याला फ्युअलची गरज, डिझेल पेट्रोल यासारखी. कॉज एअर पोल्युशन होतो. हाय मेंटेनन्स लो मायलेज, मेंटेनन्स जास्त होतो म्हणजे खर्च जास्त वाढतो आणि मायलेज कमी भेटतो. कॅन रन ऑन रफ रोड्स, त्यासाठी रफ रोड्सवरती किंवा कोणत्याही रोडवरती चालू शकते. कॅन रन हाय स्पीड, वेगाने आपण चालवू शकतो. सो दीज आर द पॉईंट्स गिवन ऑन इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड नॉन इलेक्ट्रिक. आता याच्यावरती पॅरेग्राफ तयार करायचा. इथे आपण आन्सर दिले, आपण बघूया. फर्स्ट आपल्याला ते टायटल द्यायचं आहे. टायटल आपण दिलं आहे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. मीन्स म्हणजे ट्रान्सपोर्टची साधनं, दळणवळणाची साधने किंवा व्हेकल्स, किंवा आपण डायरेक्ट असं म्हणू इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड नॉन इलेक्ट्रिक व्हेकल्स असंही आपण टायटल देऊ शकतो. ठीक आहे. स्टार्टिंग बघा. द ऑटो इंडस्ट्री हॅज बीन अंडर गोईंग चेंजेस सिन्स द फर्स्ट कार वॉज इन्व्हेंटेड. जेव्हापासून पहिल्या कारची निर्मिती झाली तेव्हापासून ऑटो इंडस्ट्री डे बाय डे डेव्हलप होत चाललेली आहे. ओके. मोस्ट ऑफ दीज चेंजेस आर डिझाईन टू हेल्प इम्प्रूव्ह द इफिशियन्सी अँड कम्फर्ट्स ऑफ कार्स. Nowadays, the popular electric vehicles are in the market for saving fuels and they are anti-pollution, so they are very famous. Electric and non-electric cars have some advantage and disadvantages too. Electric vehicles run on electric energy, whereas म्हणजे त्याचप्रमाणे non-electric and vehicles म्हणजे गाड्या needs fuels to run. Electric cars are इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणाशी पूरक फ्रेंडली आहेत. ॲज दे डू नॉट कॉज एनी पोल्युशन, कारण त्याच्यापासून कुठल्या प्रकारचं पोल्युशन होत नाही. बट नॉन इलेक्ट्रिक व्हेकल्स कॉजेस एअर पोल्युशन. नॉन इलेक्ट्रिक व्हेकल्स हॅव हाय मेंटेनन्स अँड गिव्ह लो मायलेज. इलेक्ट्रिक व्हेकल्स compared to non-electric vehicles are low maintenance and they give high mileage. But both type of vehicles are on the road but electric vehicles needed good road. So या प्रकारे आपण लिहू शकतो. पुढे म्हटलं whereas non-electric vehicles can run on rough roads, therefore there are more non-electric motors than electric motors on road of the India. One of the best thing about the electric vehicles are they run on low speed, which results low risk of accident. Non-electric vehicles on other side can run high speed, which results in road accident. Vehicles are run by man, so drive any type of vehicles but be safe.
सो त्या पॉईंटच्या आधारे सिंपल सेंटेन्सेस या प्रकारे आपण बनवून 1-2 पॅरेग्राफ बनवू शकतो. त्याला और काय आहे, तुम्हाला पॅरेग्राफ दिला जातो वर्बल, त्याचे वेगवेगळ्या डायग्राममध्ये. क्वेश्चन काय बघूया आपण, वर्बल टू नॉन वर्बल, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन ट्री डायग्राम. तर ट्री डायग्राममध्ये याच्यामधले मेन पॉईंट लिहायचे आहेत. गिवन बिलो, गिव्ह सुटेबल टायटल. आता दिलेला जो पॅरेग्राफ तुम्हाला व्यवस्थितपणे रीड करता आला पाहिजे, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला अंडरलाईन करता आले पाहिजे. इथे बघूया आपण रॉक्स. रॉक्स म्हणजे खडकाबद्दल माहिती आहे. रॉक्स आर नॉट ऑल द सेम. द 3 मेन टाईप्स, रॉकचे 3 मेन टाईप्स आहेत. जेव्हा तुम्ही रीडिंग करणार तेव्हा त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट्सला अंडरलाईन करत पुढेच वाचा. और क्लासेस, क्लासेस म्हणजे प्रकार, खडकांचे प्रकार. दे आर, खडकांचे प्रकार आहेत सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक अँड इग्नियस रॉक. सो देर आर 3 टाईप्स ऑफ रॉक्स. कारण हे तुम्हाला ते पॉईंट ट्री डायग्राममध्ये मांडायला हेल्पफुल होणार. सेडिमेंटरी रॉक्स, आता हे जे आहे सेडिमेंटरी रॉक्स, फॉर्म, त्याची निर्मिती कशी होती. फॉर्म म्हणजे तयार होतात पार्टिकल्स ऑफ सँड पासून, शेल्स अँड पेबल्स अँड अदर फ्रॅगमेंट्स ऑफ मटेरियल. जनरली सेडिमेंटरी रॉक इज फेअरली सॉफ्ट अँड मे बी ब्रेक अपार्ट ऑर crumble easily. It is usually only type that contains fossils. Examples of rock. आता sedimentary rock चे examples आहेत. Type include conglomerate and limestone. So these are the examples of sedimentary rock. Sedimentary rock बद्दल एवढी इन्फॉर्मेशन दिले, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंटला आपण अंडरलाईन केले. नेक्स्ट जो टाईप आहे तो मेटाफोरिक रॉक्स. ओके, आर फॉर्म, त्याची निर्मिती कशी होती अंडर द सरफेस ऑफ द अर्थ. Changes that occurs due to the intense heat and pressure. The rocks that result from this process often have ribbon-like layers and may have shiny crystals formed by minerals growing slowly over time on their surface. Examples of these rocks, examples of gneiss and marble. सो या प्रकारे आपण इम्पॉर्टंट पॉईंट अंडरलाईन करून लिहू शकतो. इग्नियस रॉकबद्दल पण अशीच त्याची फॉर्मेशन कशी झाली ती दिलेली आहे. ओके, आणि मग तुम्हाला हे ट्री डायग्राममध्ये मांडायचं आहे. तर मेन पॉईंट रॉक, त्याचे 3 प्रकार 1, 2, 3, ते टाईप्स कोणते, फॉर्म कसे, त्याची एक्झाम्पल द्यायचे आहेत. ॲन्सर आपण बघूया. रॉक्स आपण टायटल दिलेलं आहे, बघू शकता. 3 प्रकार, टाईप्स दिले तो अगोदर. मग टाईप्स सेडिमेंटरी रॉक्स, मेटाफोक, हे फक्त पॉईंट लिहायचे असतात तुम्हाला. इथे 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात. मग त्याची फॉर्मेशन किंवा निर्मिती कशी झाली ते वाक्य ते त्याच्यामध्ये बघून आहे तसे लिहू शकतो. हे निर्मिती सेडिमेंटरी रॉकचे, मेटाफोर रॉकचे फॉर्मेशन कसे झालेले आहे, इग्निशन रॉकचे ते लाईन्स त्याच्यामध्ये पॉईंट दिले ते लिहायचे ते. आणि मग प्रत्येकाचे 2-2 एक्झाम्पल लिहू शकता. या प्रकारे दिस इज कॉल्ड ट्री डायग्राम. यामध्ये तुम्हाला 5 आउट ऑफ 5 प्रॉपर अशी डायग्राम काढायचे, तुम्हाला मार्क्स आउट ऑफ मार्क्स ते मिळू शकतात इन कम्पेअर ऑफ जे की पॅरेग्राफ बनवतो त्याच्यापैकी. कारण पॅरेग्राफ जेव्हा आपण लिहितो तिथे तुम्हाला तुमचे ग्रॅमॅटिकल मिक्सचे सेंटेन्स फॉर्मेशन कदाचित चुकू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बे एक्सपांड द थीम. न्यूज रिपोर्ट, त्याला और आहे स्टोरी रायटिंग. ह्याच्यामध्ये बघूया. न्यूज रिपोर्टमध्ये रीड द फॉलोइंग हेडलाईन्स ऑफ द न्यूज आयटम्स अँड राईट अ रिपोर्ट. फ्लड सिच्युएशन तुम्हाला हे दिलेलं आहे. ग्रीम इन आसाम, आसाममध्ये महापुरामुळे, ग्रीम म्हणजे दुःखद वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग हे तुम्हाला टायटल दिलं आहे. आता ॲन्सरमध्ये ते टायटल आहे तसंच लिहायचं आहे. टायटल पॉईंट दिले असतात तुम्हाला. ओके, बाय स्टाफ करस्पॉन्डंट रिपोर्ट किंवा बाय स्टाफ रिपोर्टर असं लिहू शकतो. त्यानंतर प्लेस अँड डेट, गुवाहाटी जुलै 6. The incessant means continuous rain for the last 5 days has made the flood situation in the capital of Assam. याची जर वाक्यरचना जर तुम्ही बघितली, ही शक्यतो पॅसिव्ह वॉइसमध्ये वाक्यरचना असते भूतकाळामध्ये. ओके, जी झालेली घटना पॅसिव्ह वॉइसमध्ये करतो. Very serious. Villages on both the sides of the Brahmaputra river are flooded as rain is pouring non-stop in Dispur. Thousands of people have become homeless and have taken shelter in school buildings and municipal offices. Okay, या प्रकारे the rescue teams have already arrived and are taking all the necessary precautions to avoid epidemics.
They have provided food packets and necessary medicines to the flood-stricken people. The military has an aerial view of the situation and has assured the people of all necessary help and arrangement for rehabilitation. तर तुम्ही न्यूज हेडलाईन दिल्यानंतरचे तीन पॉईंट दिले असेल, तुम्ही ते 3 पॅरेग्राफमध्ये न्यूज रिपोर्ट तयार करू शकता. हे नाही तुम्हाला आलं तर त्याला और तुम्हाला ऑप्शन असतो स्टोरी रायटिंग. क्वेश्चन काय आहे बघा, डेव्हलप अ स्टोरी टू गेट फॉलोइंग एंड स्टोरीचं तुम्हाला स्टार्टिंग किंवा एंडिंग दिलेलं असेल. इथे तुम्हाला एंडिंग दिलेलं आहे डॅश डॅश अँड फ्रॉम दॅट टाईम, आणि तेव्हापासून ऑनवर्ड्स आय डिसाइडेड, मी ठरवलं, द गोस्ट स्टोरीज, ज्या भूतांच्या गोष्टी असतात, आर डेफिनेटली नॉट मीन्ट फॉर मी, या गोष्टी माझ्यासाठी नाहीत, मी कधीही वाचणार नाही आहे, असा एक शेवट दिला आहे. गिव्ह सुटेबल टायटल. आता आपल्याला तुम्ही स्टोरी जेव्हा तयार करणार एक आपण याची स्टोरी सर्वांची सेमच असेल असं नाही, प्रत्येकजण आपापल्या कल्पनेनुसार इमॅजिनेशननुसार वेगवेगळ्या प्रकारची स्टोरी तयार करू शकतो, पण या एंडिंगला पूरक अशी असावी, याच्या रिलेटेड असावी. बघूया आपण याचं आन्सर बघूया. स्टोरीला आपण नाव दिलेलं आहे व्हेरी स्ट्रेंज एक्सपिरियन्स, एक वेगळ्या प्रकारचा अनुभव. मी डायरेक्ट रीडिंग करून दाखवतो. राईट. इट वॉज व्हेरी डार्क नाईट. आय वॉज बिझी प्रिपेरिंग फॉर द फॉलोइंग डेज पेपर. दुसऱ्या दिवशीचा पेपर एक्झाम असते त्याची मी तयारी करीत होतो. रात्रीची वेळ होती. आय हर्ड सम साऊंड बिहाइंड मी. माझ्या बाजूने मी अचानक आवाज ऐकला. आय टर्न अँड सॉ अ यंग वुमन सिटिंग इरेक्ट ऑन माय सोफा. She was young and decent. I wondered who she was and rushed out of my room. मी माझ्या रूममधून धावत बाजूच्या रूममध्ये गेलो. To ask my parents to come and see this person. Every member of my family was fast asleep. I decided to go back to my room and ask her who she was. When I returned, she was nowhere to see. I continued studying for my exam, but I found it difficult to concentrate. स्टोरी तुम्हाला मिनिंग कळतच असेल. This sounded like some fairy story I had read in some books years ago. Okay. Was really disturbed. On the following day, दुसऱ्या दिवशी, I told my parents about this incident. They held their sides and laughed aloud. They told me that when they came to see if I was studying, I was fast asleep and talking to someone in my dream. मी स्वप्नामध्ये ती जेव्हा बघायला आले खोलीमध्ये, मी झोपलो की नाही आहे, अभ्यास करत होतो अगोदर, तर त्यांनी बघितलं मी स्वप्नामध्ये बडबडतोय. टॉकिंग इन ड्रीम. They told me that I must have been talking to this person. कदाचित तू स्वप्नामध्ये त्या व्यक्तीशी बोलत होता, म्हणजे तुझ्या बाजूला जी कोणी दिसत होतं ते, त्या प्रकारे. सो फ्रॉम दॅट डे, तेव्हापासून आय डिसाइडेड गोस्ट स्टोरीज आर नॉट मीन फॉर मी. गोस्ट स्टोरीज माझ्यासाठी नव्हेत. सो जी बिगिनिंग स्टार्टिंगला ज्या लाईन दिल्या होत्या एंडिंगच्या, त्या लाईन्सनीच आपण एंड करायचं स्टोरी. सो अशा सिम्पल वेने आपण स्टोरीचा एंड करू शकतो. सो ही झाली स्टोरी रायटिंग. आता नेक्स्ट जे लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7, जे सेक्शन 6मध्ये स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशनसाठी. तुम्हाला 2 मार्क्स आहेत. 6 वर्ड दिले जातात, त्यापैकी 4 वर्ड्स बरोबर यायला पाहिजे. हे शब्द जे असतात किंवा सेंटेन्स दिले असतात ते तुमच्या टेक्स्ट बुकमधूनच असतात, म्हणून तुम्ही लेसन्स किंवा धडे प्रॉपर रीडिंग केले पाहिजेत. ठीक आहे. बघूया आपण इथे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. मर्सिलेसली, निर्दयीपणे. मॉन्स्टर्स, राक्षसीपणा. ड्रॉझी, एक्सप्रेस, स्पिरिच्युअल, ऑडिट, हे शब्द आहेत. ट्रान्सलेट द सेंटेन्स. I flapped his wings. He flapped his wing and soared upwards. My school life is the most important part of my life. Next, save trees, save life to make the world beautiful. Trees provide us with medicines, fruit, flowers, etc. Then proverb, तुम्हाला म्हणी दिलेले असतात. Slow and steady wins the race. Beggars cannot be choosers. याचा आपण आन्सर बघूया, जे की इथे म्हटलं मर्सिलेसली, निर्दयपणे. मॉन्स्टर्स, राक्षसी. पेंगत असलेला, जलद, धार्मिक, लेखी परीक्षा. हे मराठीमध्ये दिलं. त्याने पंख फडफडले आणि वरती उडाला, जसे की आपण इंग्लिश टू मराठी दिले आहे. माझे शालेय जीवन हे माझ्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
जग सुंदर बनवण्यासाठी झाडे जगवा, जीवन जगवा. झाडे आपल्या औषधे, फळे, फुले इत्यादी देतात, ते ट्रान्सलेट करायचं आहे. आणि जे याच्या अगोदर स्लो अँड स्टडी विन्स द रेस, म्हणजेच हळू परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न शर्यत जिंकते. आणि दुसरी म्हण जी होती, बेगर्स कॅन नॉट बी चूजर्स, म्हणजेच काय, भिकाऱ्याने मिळेल ते खावे, अशा प्रकारची म्हण. सो मित्रांनो, तुम्हाला हा पार्ट निश्चितपणे आवडला असेल. आज आपण इथे प्रॅक्टिस पेपर म्हणजे प्रिलियम प्रॅक्टिस पेपर नंबर 3चा 3rd पार्ट इथे आपण कव्हरअप केलेला आहे. याच्या अगोदरचे 2 पार्ट्स बघितले नसेल तर निश्चितपणे बघा. ही प्रॅक्टिस पेपर मी आपली गुगलवर तुम्ही सर्च करू शकता, englishforlearner.com, तिथे ही प्रॅक्टिस पेपर अवेलेबल आहे. तोपर्यंत नेक्स्ट टाईम तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.